ए मसक्कली मसक्कली उड़ मटक्कली मटक निकले बोल ना यार से सकाळ झालेली आहे आणि आम्ही रत्नागिरी पोचलेलो आहे. ट्रेन तशी फार लेट आहे. स्टॉप घेतले तर रत्नागिरीतच त्याने काहीतरी अर्धा पाऊण तास स्टॉप घेतलेला आहे. आणखी इथून गोवा हे 250 किलोमीटर आहे. ही ट्रेनमध्येच प्रवास सर. तर बाहेरचा नजारा कसा आहे तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो मी. बाहेरचा नजारा कसा आहे. पोहोचलो होतो. बट सगळ्यांचं म्हणणं आलं की नॉर्थ गोवा पाहायला साऊथ गोवा पहिले जायचं. तर आता साऊथ गोव्याचं जे नियरेस्ट स्टेशन आहे ते मडगाव रेल्वे स्टेशन. आता इथनं आम्ही पहिले मडगाव रेल्वे स्टेशन जाणार. मडगाव रेल्वे स्टेशन गेल्यानंतर आता समोर इथनं बाईक रेंटल करणार आणि स्टे कुठे करणार या सगळ्या गोष्टी तुम्हाला दाखवणार. दिल्लीवरनं मडगाव ट्रेनने प्रवास केला तर त्याच ट्रेनमध्ये बसलो आहे. तर त्याच ट्रेनमध्ये प्रवास केला तर एक साधारण 1 तास दाखवतो आहे. आणि ट्रेनसुद्धा फार स्लो आहे, भयानक स्लो आहे. आता बघूया समोर प्रवास कसा होतो. त्याच्यामुळे आता कसं आहे आम्ही ज्या सीझनमध्ये आलो आहे की त्या सीझनमध्ये टुरिस्ट फार भयानक आहे. त्यामुळे प्रत्येकाचा त्या गोष्टीचे रेट वाढलेले असतात आणि आमचं बजेट खूप कमी आहे. त्या बजेटमध्ये आता सगळं ॲडजस्ट करायचं आहे. तर बघूया काय होतं. समुद्र तर लागत असेल ना. अरे हे धरलं असेल ना तलाव. आता मडगाव रेल्वे स्टेशनला उतरलो आहे आम्ही. आता तरी 1 वाजलं आहे. आता पहिले जेवणाचा विचार करतो आणि नंतर बाकीच्या गोष्टी बघा पहिले. हां पहिले जेवायचं करून घेऊ. अंगावरचं ओझं ठेवून बॅग घेऊन फिरणं खूप कठीण जातं. हमें एक हेल्पर की ज़रूरत है और कोई भी भाई अगर रहना चाहता हो गरीब का बच्चा तो वो अपना नंबर कमेंट बॉक्स में डाले, हम एक्सेप्ट कर लेंगे. पहिले थोडंसं काहीतरी खाऊन घेऊ कारण की डोकं पण फार दुखतं आहे. आणि कसं आहे पोटात काही गेल्याशिवाय कळणार सुद्धा नाही, सुचत नाही लवकर. सो आम्ही आता कोलवा बीचकडे आलो होतो. त्यात इथे असा स्कॅम आहे की कोणी प्रॉपर माहिती देत नाही इथला प्रॉपर. आता आम्ही विचार केला होता की इथल्या जे प्रायव्हेट बसेस वगैरे आहे त्या बसेसने प्रवास करायचा. पण आम्ही आता एक वेळा त्यांच्यातून प्रवास केला तर त्यांनी आम्हाला त्याच जागेवर फिरवलं. सो तिथे आमचे पैसे थोडे जास्त गेले. त्यानंतर एक लोकल तिथला एक व्यक्ती मिळाला. तर मी तर सजेस्ट करतो तिथला लोकल जो व्यक्ती आहे जो लाईक हॉटेल चालवणारा किंवा काही दुसरा त्यांना न विचारता लोकल तिथे जो स्टे राहतो त्यांना विचारलेलं बरं.
आता आम्ही कोलवा बीचवर आलेलो आहे आणि आता जस्ट फ्रेश वगैरे झालो, जेवण वगैरे करून तुम्हाला आम्ही कोलवा बीच कसा आहे हे दाखवूच. चला तर भेटूया मग. कोलवा बीचच्या जवळ एक अन्नपूर्णा किचन म्हणून एक छोटासा ढाबा टाईप आहे. ढाबा नाही, हॉटेल म्हणतात. हॉटेल आहे, जेवण स्वस्तही आहे आणि चांगलं बनवायला म्हणून सध्या तिथेच आता तिथे आम्ही चिकन थाळी ऑर्डर केली आहे. तर आम्ही एक इथे रूम केलेली आहे, ओलावा टॅरविन असं नाव आहे त्या रूमचं. तर ती आम्हाला 1500मध्ये आम्ही 6 जण. तसं आहे रूम, इतकी चांगली पण नाही आणि वाईट पण नाही. हॅलो, मॉडरेट रूम आहे. हां, काय चालू आहे? ए मूर्ख, अपनी छवी सुधार. सो आता इथं मधात मी तुम्हाला याच्याकरता काही दाखवू नाही शकलो, कारण की फार थकलेलो होतो. जेवण केलं लगेच आणि लगेच रूमवर आम्ही आराम केला. 1-2 घंटे झोप घेतली. त्यानंतर आता म्हटलं पुढचा शूट करा. आता थोडं इथे बाहेर आलो होतो कपडे वगैरे खायला. एक मित्रासाठी त्याचं म्हणणं होते की काही कपडे नाही घेतले तर म्हणते कपडे वगैरे घेऊ किंवा काही नवीन गोष्टी बघू. तर हा पार्ट आहे साऊथ गोव्याचा. प्रत्येक गोष्टीचे दुकान आहे तिथे, मेडिकल्स, टॅटू वगैरे सगळ्या गोष्टी. बार्गेनिंग केलं तर सगळ्या गोष्टी इथे रिजनेबल रेटमध्ये मिळून जातात. बार्गेनिंग करणं महत्त्वाचं आहे आणि गोवा म्हटलं तर बार्गेनिंग करायलाच पाहिजे, कारण की आपल्याला या गोष्टींचा अनुभव नसतो. ए मूर्ख, अपनी छवी सुधार. कोणती गोष्ट कितीला मिळते, काय मिळतं, टॅक्सीचा फेअर चार्जेस काय आहे ते आपल्याला जास्त सांगते, पण आपल्याला बार्गेनिंग करावं लागेल. समोर जाता तुम्हाला काही इंटरेस्टिंग गोष्टी मिळाल्या तर त्या गोष्टी मी तुम्हाला दाखवतो. क्यों रे, क्या किया तूने? तसं काही विशेष वाटलं नाही बीचवर. आता गोला खावा. मिक्स कोणता घेतला आपण? मिक्स फ्लेवरवाला गोला घेतला. बघूया काय काय टाकतात या गोल्यामध्ये. भाई की बहुत फॉलोअर्स है. क्या नाम है अपने गोला शॉप का? आइस गोला. चार. एक ना छिन्ने का नाम सुना है भैया? हाँ, वो भी इसका अच्छा। फॉलोअर है. वो क्या क्या डाल रहे हैं भैया, बताना आप. काला खट्टा और ए मूर्ख, अपनी छवी सुधार. ऑरेंज और मैंगो और स्ट्रॉबेरी और रोज इतना आएगा मस्त. तेरे 20K. 22 लाख है इसका. बहुत सही आहे. लहानपणीची आठवण. मच्छी खाना नहीं चिकन. वो कॅन्टीन वाला चव्हाण का काय पूछू ना. अन्नपूर्णा वो पीछे में है वो. गरीबों के हिसाब से बोला था ना. मनुष्य और मनीषा सागर आपला कॉर्नर. अबे तो कॉर्नरवरचा भल्ला बघ कसा आहे.
जेवण नहीं नहीं वो यूट्यूब पे नहीं लगा, वो तो उस पे सॉन्ग आएगा। सॉन्ग रहता है उसमें, आवाज होगा। नहीं नहीं ये तो सिर्फ इसमें क्या लगेंगे, बता उठते हैं लाल कौन सा है भैया? बस वही पेड़ वाला है ये ऑरेंज सॉरी कितना साल हो गया आपको बीच में बोला क्या बाप रे बहुत कितने बजे गया अब बोल रहा है रिक्शा अब आप कितने बजे गया क्या बात है कैसा हो गया खास पे एंटा ना रंगीन रंग लगा क्या काला क्या बात है गुलाब ना दीदी कुछ देख सकते हो, बघू शकता गोला आपला रेडी तयार झालेला आहे आणि हा फक्त 50 रुपयाला आहे. एक्सपेन्सिव्ह आहे पण इथे म्हणावं लागतं फक्त 50. चला तर खाऊन बघूया गोला कसा आहे. बढिया खरोखर कसा आहे जावई. तुम समझदार दिखते नहीं हो लेकिन समझदार हो. आज से तुम हमारे साथ हो. छान आहे दादा बोला. दादांचा गोला छान आहे. क्या बात आहे. या मग कधीतरी इथे गोला खायला. गोला कसा काय म्हणता आप्पा यांचा गोला ना. ठीक आहे. सो रात्रीच्या जेवणाकरता कोलवा बीच जवळच एक हॉटेल आहे. काय नाव आहे? मनीषा सी फूड रेस्टॉरंट. या हॉटेलला आता सध्या जेवणाकरता आलो आहे. तर इथे रेट बऱ्यापैकी आहे. मॉडरेट, जास्त पण नाही आणि कमी पण नाही बरोबर आहे. सो आता इथे यांचं जेवण कसं मिळतं काय मिळतं ते बघूया. तसं तर आम्ही एक ऑर्डर केलेलं आहे, चिकन डिशेस ऑर्डर केलेलं आहे. फिशमध्ये आम्ही ट्राय नाही केलं कारण की फिश एक्सपेन्सिव्ह पण जात होता आणि इथे सी फूडसाठी स्पेशल आहे म्हणा, फेमस आहे म्हणा हे. पण सगळ्यांचं म्हणणं आलं की बा चिकनच ट्राय करायचं. सो आम्ही आता सध्या चिकनच ट्राय करणार सगळं. तर ॲटमॉस्फिअर जूस पिला दो मौसम्बी का. जूस पिला दो, मूड ऑफ है मेरा. मैं गुंडा हूँ मगर मेरे भी कुछ असूल है. तो आता आपण जे ऑर्डर केलेलं आहे ते आहे, हे आहे चिकन मसाला, हे कढाई चिकन आणि ही चिकन कोल्हापुरी. त्यासोबत आहे चपाती कारण की इथे चपातीचा फार प्रॉब्लेम येतो. लास्ट टाईम जेव्हा आलो होतो त्या टाईमला आम्हाला चपाती म्हणून मैद्याच्याच पोळी दिल्या होत्या. यावेळेस आम्ही त्यांना स्ट्रिक्टली सांगितलं की आम्हाला जे हवं आहे ते गहूचीच रोटी हवी आहे म्हणून. सो आता आम्ही जेवण करून तुम्हाला टेस्ट कळवतोच कशी आहे तर टेस्ट वगैरे. तर सध्या आम्ही आलेलो आहे आमच्या हॉटेलला आणि आता तिथे मी तुम्हाला म्हटलं होतं हॉटेलमध्ये की बा आम्ही काय जेवणार आहे वगैरे दाखवू आणि टेस्ट कशी आहे ती दाखवू. काय जेवणार आहे ते दाखवलं ना तुम्हाला. पण टेस्ट कशी आहे, टेस्ट होती मॉडरेट पण झालं की आमच्या जे आम्ही मित्रमंडळी बसून तिथे जेवण करताना मजाक चालू असताना एका व्यक्तीला मिसअंडरस्टँडिंग झालं आणि तिथे झाले भांडणं. सो तिथून आम्ही निघून आलो कारण कसं आहे तिथे थांबण्यात काहीच अर्थ नव्हता. तिथे थांबलो असतो तर भांडणं वाढले असते. क्यों रे क्या किया तूने?
त्यामुळे आम्ही तिथे सांगू शकलो नाही की भाजीची टेस्ट कशी होती काय होती. तर सध्या तर आम्ही आमच्या रूमवरच स्टे आहे.